स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती। बालेवाडी स्टेडियममध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी विविध योजनांचं उद्घाटन केलं। त्याचवेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया तसंच इतरही निवडक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। जिन 20 शहरों के लिए कोई न कोई काम का खाका बन चुका है, कुछ न कुछ काम आरंभ हो चुका है और बहुत से काम अभी जो वेंकैया जी गिना रहे थे उनको एक बड़ी गति मिल रही है। इसका मूल कारण उस इकाई में नेतृत्व करने वाले लोग, वहां पर बैठे हुए कॉरपोरेशन के कर्मचारी भाई बहन और उस नगर के जागरूक नागरिक, उन सबका सामूहिक प्रयास है कि हर एक के मन में एक इच्छा जगी है कि इस बार हिंदुस्तान में हमारा शहर भी नंबर 1 होना चाहिए। देश में हम पिछड़े हैं, हम गरीब हैं, इसकी कंपटीशन चलाई गई, पीछे कर रही है, आगे जाने के रास्ते तलाश रही है। पंतप्रधान मोदींनी स्मार्ट सिटी योजनेच्या शुभारंभावेळी पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय। तर मैदानांवर मारल्या जाणाऱ्या पाण्यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र सरकारला कोपरखळी मारली। दुष्काळाच्या वेळी IPL सामने महाराष्ट्र सरकारनं रोखले होते। यावेळी महाराष्ट्र सरकारचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं। कभी कभी तो हमारे मीडिया के लोग चीजों को कहां से कहां ले जाते हैं कि आप क्रिकेट भी नहीं खेल सकते। जहां भी स्टेडियम होंगे, जहां भी क्रिकेट का मैच होता होगा, क्रिकेट का मैच हो या ना हो, 365 दिन उनको तो पानी छिटकना ही पड़ता है। लेकिन देश ने मान लिया कि मैच बंद हो गई तो पानी छिड़कना बंद हो गया, मान लिया देश ने। धन्य हो। उनको तो 365 दिन पानी पिलाना ही पड़ता है, तभी तो ग्रीनरी रहती है, वरना तो वो स्टेडियम में कभी 2 साल के बाद भी खेल होना संभव नहीं रहेगा। लेकिन अब पता नहीं वो कोई कहां से लाते हैं, बड़ी बड़ी नई नई फिलॉसफी चल जाती है और उसके कारण महाराष्ट्र का काफी नुकसान भी हुआ। स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमाला अखेर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी उपस्थिती लावली। पुण्याच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महापौर जगताप यांना देखील कोपरखळी मारली। 1.5 मार्क जर जास्त पडला असता तर भुवनेश्वरच्या जागी आपला नंबर लागला असता, असं देखील जगताप यांना त्यांनी सुनावलं। पुणे शहर को बहुत बहुत बधाई देता हूं, लेकिन पुणे वाले याद रखें, आप शायद 1.5 मार्क से नंबर 2 हो गए ना, है जगताप? काय झालं? सिर्फ 1.5 मार्क से पीछे रह गए। अगर 1.5 मार्क आपका ज्यादा होता तो आप भुवनेश्वर की जगह पर आप होते। आप देखिए कितनी बढ़िया कंपटीशन चल रही है। मैं अगली बार पुणे आऊं, मैं चाहूं अगली बार जब कोई भी कंपटीशन हो, ये हमारा पुणे नंबर होना 1 चाहिए। ये छत्रपति शिवाजी महाराज की विरासत है। ये लोकमान्य तिलक की अमानत है और इसलिए उसी मिजाज से हम पुणे को आगे ले जाएं। और देश के लोगों से मैं कहता हूं, आप भी फैसला कीजिए, पुणे से पीछे रहना नहीं है। देखिए क्या मजा आता है।
पुण्यात स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आंदोलन केलं। यावेळी एनडीए सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मोदी सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। पुण्यात होत असलेल्या पंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला वैशाली यादव ह्या चिमुकलीनेही उपस्थिती लावली। वैशाली यादव हिने आपल्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी पंतप्रधानांना पत्र पाठवलं होतं। तिने पाठवलेल्या पत्राची पंतप्रधान कार्यालयानं दखल घेऊन ऑपरेशनची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले होते। स्मार्ट सिटी अभियानावरून भाजपनं शिवसेनेचा गेम केलाय। मुंबई आणि नवी मुंबई महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यानं स्मार्ट सिटी अभियान त्यांनी त्यांच्या स्वनिधीतून राबवणं आवश्यक असल्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलाय। तसंच मागणी करूनही स्पेशल पर्पज व्हेइकल म्हणजेच विशेष उद्देश वाहनाचा अध्यक्ष महापौरांना न करता आयुक्तांना केल्यानं शिवसेनेचा त्रागा आणखीनच वाढलाय। जर निधी आणि एसपीबीचे अध्यक्षपदही मिळणार नसेल तर मग शिवसेना हे अभियान स्वीकारणार की विरोध करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। सत्ताधाऱ्यांच्या राजकारणात मुंबईचे नुकसान होत असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे। शिवसेना पक्ष डरकाळी फोडणारा वाघ नसून म्याव म्याव करणारा पक्ष आहे अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मारली आहे। सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी काहीशी अवस्था सध्या शिवसेनेची झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष दिलं तर बरं होईल असा मार्मिक सल्लाही त्यांनी दिला। शासन नावाची यंत्रणा असावी एवढीच काय ती अपेक्षा असं त्यांनी यावेळी व्यक्त केलं। शिवसेनेची अलीकडच्या कालावधीमध्ये ही जी काही भूमिका आहे ते आणतात डरकाळी फोडण्याचा आव, पण ते प्रत्यक्षात करतात म्याव। याच्यापेक्षा काही वेगळं त्यांच्याकडनं घडेल असं काय वाटत नाही। कोकणाला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार बॅटिंग सुरूच आहे। मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये पाऊस जोरदार बरसतोय। रत्नागिरीच्या दापोली आणि मंडणगडमध्ये सर्वाधिक पाऊस पडलाय तर संगमेश्वर तालुक्यात कमी पावसाची नोंद झाली आहे। येत्या 48 तासांमध्ये कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। या धुवाधार पावसानं बळीराजा सुखावलाय। ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग आलाय। कातळावरच्या शेतीमध्ये आता लावणी करायलाही सुरुवात झाली आहे। अपेक्षेपेक्षा काहीसा उशिरा सुरू झालेला पाऊस आता रायगड जिल्ह्यात चांगला स्थिरावलाय। शुक्रवारपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावलेल्या पावसाची शनिवारी दिवसभरही जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये संततधार सुरू होती। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। मात्र वातावरणात कमालीचा गारवा आला। शहरी भागात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला होता। पावसासोबतच्या जोरदार वाऱ्यामुळे वीज वाहिन्या तुटल्यानं अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झालाय। तर महावितरणाच्या उपकेंद्रात पाणी शिरल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून अलिबाग शहरातला वीज पुरवठा बंद करण्यात आलाय। पावसाने नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे। 24 तासात जिल्ह्यात सरासरी 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून म्हसळा तालुक्यात सर्वाधिक 192 मिलीमीटर पाऊस झालाय। येत्या 4 दिवसांमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। मुंबईत संततधार पाऊस बरसतोय। कोकणातही पावसानं चांगला जोर धरलाय। येत्या 24 तासात कोकणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। मात्र धरण क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे मुंबईकरांवरील 20% पाणी कपात कायम राहणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या 4 दिवसांमध्ये झालेल्या चांगल्या पावसानं मुंबईकर सुखावलेत। मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या कॅचमेंट एरियामध्ये फारसा पाऊस झालेला नाही। त्यामुळे मुंबईत सुरू असलेली 20% पाणी कपात कायम राहणार आहे। पुणे, नाशिकमध्येही काहीशी अशीच अवस्था आहे। नाशिक जिल्ह्यातील धरणात सध्या केवळ 3% पाणीसाठा उरलाय। 23 धरणांपैकी 15 धरणं 0% आली आहेत। इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यात अजूनही पावसानं जोर धरला नसल्यानं नाशिकवर गंभीर संकट उभं ठाकलंय। पावसानं जळगावमध्ये दमदार हजेरी लावली। शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाला। हा पाऊस पुरेसा नसला तरी खरीपाच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे जळगाव परिसरातला शेतकरी आनंदित आहे।
पिंपरी चिंचवडमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर सकाळी पावसाला सुरुवात झाली। काही भागात दमदार तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरूच होती। अधूनमधून पावसाची ये जा सुरू होती। मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणारी 2 मुलं नाल्यात वाहून गेली आहेत। यातील एका मुलाचा बुडून मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात नागरिकांना यश आलंय। काल रात्री मुलुंडमधील अमरनगर भागात ही दुर्घटना घडली आहे। आफ्ताब सय्यद आणि अरबाज अन्सारी अशी या मुलांची नावं आहेत। हे दोघेही पावसानं साचलेल्या पाण्यात खेळत असताना 3 फूट खोल गटारात वाहून गेले। आफ्ताब गटारात वाहून जात असलेला पाहून अरबाजने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोही वाहून जाऊ लागला। अरबाजच्या हातात गटारातून जाणारी केबल वायर आल्यानं तो वाचला, परंतु आफ्ताबचा मात्र ह्या गटारात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। अरबाजवर सध्या सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, परंतु या घटनेनं विभागातील रहिवाशांनी पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जालना जिल्ह्यातल्या केळणा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या दीपक मिरकर ह्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला। भोकरदन शहरातल्या जाफराबाद रोडवरच्या पुलाजवळ दीपक मिरकरचा मृतदेह सापडलाय। शुक्रवारी रात्री दीपक घरी परतला नाही, त्यावेळी केळणा नदीला आलेल्या पुरात तो दुचाकीसह वाहून गेला। रात्रीपासूनच शोधकार्य सुरू झालं होतं, पण पुराच्या पाण्याचा वेग जास्त असल्यानं शोधकार्यात अडचणी येत होत्या। अखेर सकाळी केळणा नदीच्या पुराच्या पाण्याचा वेग मंदावला आणि शोधकार्य पुन्हा वेगात सुरू झालं। दुपारी त्याचा मृतदेह सापडला। दरवर्षी तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे साकीनाका घाटकोपर लिंक रोडवरील नागरिक प्रचंड हैराण होतात। या साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम होतो। कित्येक वर्षांपासून पावसाळ्यात इथे असंच पाणी साचतंय। करोडो रुपये नाले सफाईवर खर्च केले गेले, मात्र ह्या ठिकाणची परिस्थिती जैसे थेच आहे। तक्रारी करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे, तर दुसरीकडे घाटकोपर स्टेशन बाहेर पाणी साचल्यानं नागरिक प्रचंड हैराण झाले। कल्याण डोंबिवलीमध्ये शुक्रवारी रात्रभर पाऊस कोसळल्यानंतर शनिवारी सकाळी मात्र पावसानं दडी मारली होती। मात्र दुपारपासून कल्याण डोंबिवलीत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। दरम्यान पाऊस धो-धो बरसला तरी सुदैवानं कुठेही पाणी साचण्याच्या घटना मात्र घडलेल्या नाहीत। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातल्या वीर धरणाच्या जलाशयातील परिसरात 100 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय, तर शेकडो मेंढ्या अत्यवस्थ आहेत। या मेंढ्या नेमक्या कशानं मेल्यात ह्याचं कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही। गेल्या 2 दिवसांपासून ह्या मेंढ्या मरत आहेत। दरम्यान पुण्याहून पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी रवाना झाले। काँग्रेस नेत्यानं कामाच्या बहाण्यानं मॉरिशसला नेऊन बलात्कार केल्याची तक्रार एका मुलीनं वांद्रे कोर्टात केली। त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे। पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवानंद हुल्यालकर ह्याला शुक्रवारी अटक केली आहे। पीडित मुलगी मुंबईत हुल्यालकर सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती। तिनं हॉटेलमधील नोकरी सोडून त्याच्या ऑफिसमध्ये काम सुरू केलं। 20 जूनला कामाच्या निमित्तानं त्यानं तिला मॉरिशसला नेलं आणि तिथे तिच्यावरती बलात्कार केला। तिचा शारीरिक छळही केला, शिवाय तिला मारण्याची धमकीही दिली। पीडित मुलीनं तिथून कसाबसा पळ काढला आणि मुंबई गाठली। त्यानंतर तिनं हुल्यालकर विरोधामध्ये वांद्रे पोलिसांकडे तक्रार दाखल केली। हुल्यालकरनं पीडित मुलीला दागदागिने, फ्लॅट आणि कॅशही दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे, पण मुलीनं या सर्व बाबींचा इन्कार केला आहे। राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या सूर्योदय परिवाराकडून मानवतेचा महाकुंभ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। दुष्काळमुक्त मराठवाडा अभियानाचा समारोप आणि अनेक योजनांचे लोकार्पण असा हा कार्यक्रम होता। या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांनी उपस्थिती लावली। दरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे भय्यूजी महाराज हे बीड येथील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते अनेक योजनांचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं। मुंबईकरांनो, आता गोकुळ दुधासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत, कारण कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघानं गोकुळ दुधाच्या विक्रीत दरवाढ केली आहे।
गाय आणि म्हशीच्या दुधात वाढ करण्यात येणार आहे. 2 रुपयांची ही वाढ असेल. 1 जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात ₹1.70 आणि गायीसाठी ₹1.30 वाढीचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे विक्री दरातही वाढ होणार आहे. 2 दिवसांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आलाय. नव्या दरानुसार मुंबईत म्हशीच्या दुधासाठी लिटरला ₹53 तर गायीच्या दुधासाठी लिटरला ₹41 मोजावे लागतील. हँकॉक पुलाच्या जागी पूर्ण पूल बांधण्यापूर्वी नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरता पादचारी पूल बांधता येईल का याची पाहणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे आणि बीएमसी प्रशासनाला दिलेत. हँकॉक पूल पाडल्यामुळे स्थानिकांची गैरसोय टाळण्यासाठी पूल बांधून होईपर्यंत तात्पुरता पादचारी पूल बांधायचा की नाही यावरून रेल्वे आणि पालिकेमध्ये चांगलीच जुंपली आहे. अडचणींचा पाढा वाचत हा पूल उभारणं शक्य नसल्याचं रेल्वेने याआधी स्पष्ट केलंय. मात्र हा पूल बांधणं शक्य असून रेल्वेलाच तो नको आहे असा आरोप बीएमसीने उच्च न्यायालयात केला होता. न्यायालयानेही रेल्वेच्या या आडमुठ्या भूमिकेवर ताशेरे ओढत पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज झालेल्या सुनावणीत हँकॉक पुलाच्या जागी पूर्ण पूल बांधण्यापूर्वी नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरता पादचारी पूल बांधता येईल का याची पाहणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. ठाण्यातील सरकारी रुग्णालयांविरोधात नागरिकांची मोठी नाराजी आहे. व्हेंटिलेटर मशीन नाही, सिटी स्कॅन मशीन बंद आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. रुग्णालयात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय. ठिकठिकाणी दुर्गंधी आहे. रुग्णालय इमारतीच्या गच्चीवर मोठ्या प्रमाणात भंगार पडून आहे. या सर्व परिस्थितीमुळे ठाणेकर प्रचंड नाराज आहेत. सिव्हिल इस्पितळच आजारी पडलंय का असा सवाल विचारला जातोय. नवीन नियुक्त झालेले सिव्हिल सर्जन यांनी परिचय करण्यास मंजुरी मिळाली आहे. लावण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे आणि या अभियानाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये आढावा बैठक झाली. जास्तीत जास्त वृक्षारोपण करणाऱ्या सरकारी विभागाला ग्रीन निधीच्या हेडखाली अतिरिक्त निधी जाणार आहे. तसंच राष्ट्रीय महामार्ग भोवती वृक्षारोपणासाठी करार केला जाणार आहे. वृक्षारोपणासंदर्भात महाराष्ट्र पॅटर्न देशासमोर ठेवणार असल्याचा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. वसईतल्या वादग्रस्त उड्डाण पुलाचं आज अखेर उद्घाटन झालं. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं. मागील 9 वर्षांपासून या पुलाचं काम रेंगाळलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. आता 5 वेळा या उड्डाण पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. पुलाचं काम पूर्ण होऊनही महिना उलटला होता तरी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्यानं उद्घाटन होत नव्हतं. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसहित सर्वच राजकीय पक्षांनी या पुलाचे प्रतिकात्मक उद्घाटन केलं. नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्यात विहिरी न खोदता कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला होता. या प्रकरणी तळोदा पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी कपिल अनंत सोहनी यांना अटक करण्यात आली आहे. कपिल सोहनी यांच्या जनसेवा संस्थेला 13 विहिरी खोदण्याचा ठेका देण्यात आला होता. त्या कामापोटी त्यांना 6 लाख रोख आणि 20 लाखांचा धनादेश देण्यात आला. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचे काम न करता पैसे घेतले असल्याचं समोर आलंय. त्याला तळोदा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. रत्नागिरीत खवल्या मांजराचे खवले आणि सुळे जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई करत एकाला अटक केली आहे. जीवन सावंत असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडून एक बंदूक, 38 काडतुसं, 2 सर्च लाईट, 25 पुंगळ्या, 4 शिसे किलो असा ऐवज जप्त करण्यात आलाय. रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे. दरम्यान खवल्या मांजरांच्या खवल्यांच्या तस्करीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. चिपळूणमध्ये मध्यंतरी खवल्याची तस्करी उघडकीस आली होती. अकोला जिल्ह्यातील अकोट इथल्या एका बांधकाम मजुराच्या 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलंय. मनश्री संतोष लकडे असं या मुलीचं
नाव आहे. शहरातल्या जिजामाता चौकातील शीतला माता मंदिरापासून तिचं अपहरण झाल्याचं कळतंय. एका महिलेनं चॉकलेटचं आमिष दाखवून मनश्रीला पळवल्याचं तिच्या सोबत खेळणाऱ्या मित्रांनी सांगितलं. काल दुपारी 12च्या सुमारास मनश्री आपल्या घरासमोरच्या मैदानावर खेळत होती आणि त्याच वेळी अज्ञात महिलेनं मनश्रीला चॉकलेटचं आमिष दाखवत तिच्यासोबत येण्यासाठी आग्रह केला. तसंच या महिलेनं मनश्रीसोबत खेळत असलेल्या मित्राला मोबाईल रिचार्ज आणि चॉकलेट आणायला पाठवलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.